नमस्कार, कुक विथ रेणूमध्ये आपले मनापासून स्वागत. आज आपण पितृपक्ष विशेष स्वादिष्ट तांदळाची खीर करणार आहोत. एका वेगळ्या ट्रिकने आज मी ही खीर बनवून दाखवणार आहे आणि ही खीर इतकी स्वादिष्ट बनते की वन्स मोरची फरमाईश नक्कीच घरच्यांकडून मिळेल याची मला खात्री आहे. एकदा माझ्या पद्धतीने तुम्ही तांदळाची खीर बनवून पहा, तुमच्या बाकी सर्व पद्धती तुम्ही विसरून जाल. इतकी छान स्वादिष्ट खीर आपली बनून तयार होते. रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण असे छान छान व्हिडिओज यापुढेही येत राहणार आहेत. ही तांदळाची खीर खूपच स्वादिष्ट बनते आणि करायलाही खूप सोपं आहे. पहिल्यांदा जरी तुम्ही बनवत असाल तरी छानच होणार. आमच्याकडे ही खीर सर्वांनाच खूप आवडते. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. तांदळाच्या खिरीसाठी कोणताही सुवासिक तांदूळ आपल्याला घ्यायचा आहे. मी इथे आंबेमोहोर तांदूळ घेतलेला आहे. अंदाजे एक 3-4 चमचे तांदूळ मी घेतलेला आहे. खूप तांदूळ आपल्याला लागत नाही खिरीसाठी. आणि तांदूळ आता स्वच्छ धुवून घेऊन आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे. कमीत कमी एक अर्धा तास आपल्याला तांदूळ भिजत ठेवायचा आहे. सुवासिक तांदूळ जर नसेल तर साधा तांदूळ वापरला तरीही चालेल. आता पाणी टाकून मी अर्धा तास ठेवून देते. आता आपल्याला काही ड्रायफ्रूट्स भिजत टाकायचं आहे. थोडेसे 8-10 बदाम आणि 8-10 काजू स्वच्छ धुवून एक अर्धा तास आपल्याला हे झाकून ठेवून द्यायचं आहे. पुढे मी दाखवतेच याचा मी वापर कसा करणार आहे. आता अर्धा तासानंतर पहा, तांदूळ आपलं छान भिजलेलं आहे आणि तांदूळ आपल्याला पाणी न टाकताच एकदा वाटून घ्यायचं आहे. मिक्सरला फक्त पल्स करून घ्यायचं आहे. 2-3 वेळेस पल्स केलं की तांदूळ आपला जाडसर वाटला जातो आणि खूप अगदी बारीक फाईन आपल्याला वाटायचं नाही. बघा, अशा प्रकारे आपल्याला थोडंसं किंचित जाडसर आपल्याला रवा टेक्स्चरचं ठेवायचं आहे. पल्स करत असं रवा टेक्स्चरचं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आता हे पहा, काजू बदाम आपले छान भिजलेले आहेत. आपण आधीच भिजत टाकलेलं होतं. आता ही वरची साल आपल्याला सर्व काढून टाकायचं आहे. सर्व बदामच्या साली मी आता काढून घेतलेल्या आहेत. आणि आपल्या रेसिपीचे मुख्य घटक काजू बदाम आहेत. या काजू बदाममुळे खीर आपली खूपच रिच आणि क्रीमी बनते. आणि हे काजू बदाम आपल्या रेसिपीचे सिक्रेट इन्ग्रेडियंट आहेत. काजू बदाम मिक्सरला आपल्याला आधी असंच फिरवून घ्यायचं आहे आणि नंतर थोडंसं दूध टाकून आपल्याला छान स्मूथ वाटून घ्यायचं आहे. अगदी फाईन पेस्ट मी करून घेतलेलं आहे. आता खीर बनवायला आपण स्टार्ट करूया. मी कढई तापत ठेवलेलं आहे आणि 1 चमचाभर तूप टाकून घेतलेलं आहे. आणि तूप चांगलं वितळल्यानंतर आता मी वाटून घेतलेलं जे तांदूळ आहे ते टाकून घेत आहे. थोडंसं जाडसरच आपण तांदूळ वाटून घेतलेलं आहे, त्यामुळे खीरीला टेक्स्चर खूप छान येते. आणि आता हे तांदूळ आपल्याला कच्चेपणा जाईपर्यंत छान तुपावर परतून घ्यायचं आहे. तांदळाचा कच्चेपणा पूर्ण निघून जायला पाहिजे. आणि तांदूळ आपण छान परतून घेतल्यामुळे खीर पण छान स्वादिष्ट तयार होते. आणि तांदूळ परतून झाल्यानंतर ओल्या नारळाचं चव मी 1-2 चमचे टाकून घेतलेलं आहे. आणि ओला नारळ जर तुमच्याकडे नसेल तर नाही टाकलं तरी चालेल. आणि आता ओला नारळ टाकून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे. अंदाजे 1-2 मिनिट आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे. बघा, पूर्ण असं मोकळं तांदूळ झालेलं आहे. आणि साईडला खिरीसाठी मी दूधही गरम करून ठेवलेलं आहे. गरम करून घेतलेलं दूध मी अंदाजे 1 पाऊण लिटर टाकत आहे. आणि दूध टाकल्यानंतर आता हे आपल्याला छान उकळत ठेवून द्यायचं आहे. जसं जसं दूध आपलं आटत जाईल तसं तसं हे तांदूळ आपलं शिजत जाईल. गॅसची फ्लेम अगदी स्लोच मी ठेवलेला आहे. आणि बघा, खूप पातळ आहे आपलं हे आता. आणि हे आपल्याला आता पूर्ण आटून घ्यायचं आहे. दुधाला छान उकळी आल्यानंतर मगाशी आपण वाटून ठेवलेलं काजू बदामचं जे वाटण आहे ते आपण टाकून घेणार आहोत. आणि हे काजू बदामचं पेस्ट टाकल्यामुळे खूपच असं रिच टेस्ट आपल्या खीरीला येते. काजू बदामची पेस्ट टाकल्यामुळे खीर आपली एकदम क्रीमी तयार होते. खूपच मलाईदार आपल्याला खीर बनवायचं आहे, त्यामुळे काजू बदामचं मी वापर केलेला आहे. आता हे आपल्याला स्लो फ्लेमवरच छान आपल्याला आटवत ठेवून द्यायचं आहे. दूध आपलं आटेपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत. आणि आता थोडेसे केशरचे काड्या मी टाकून घेतलेले आहेत. आणि आवडीनुसार आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचं आहे. मी थोडेसे चारोळी आणि काजू आणि पिस्ताचे थोडेसे तुकडे टाकून घेतलेले आहे. आणि आता हे आपल्याला छान उकळत ठेवून द्यायचं आहे. आणि ड्रायफ्रूट्स तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे ॲड करून घेऊ शकता. आणि बघा, हे केशर टाकल्यामुळे हलका कलरही तुम्हाला खिरीचा बदललेला दिसेल. केशर जर नसेल तर केशर नाही टाकलं तरीही चालेल. अशी खीर ही खूपच स्वादिष्ट तयार होते. माझ्याकडे केशर अवेलेबल होतं म्हणून मी केशर टाकलेलं आहे. त्याने खिरीला अजून छान स्वाद येते. गॅसची फ्लेम अगदी स्लोच आहे आणि स्लो फ्लेमवरच आपण हे छान शिजवून घेणार आहोत. आणि साईडने जर मलाई काही जमा होत असेल तर ते आपण चमच्याने असं काढून घ्यायचं आहे. आणि छान आपलं हे दाटसर खीर आपली तयार होईपर्यंत आपल्याला हे आटून घ्यायचं आहे. आणि नंतर मी साखर टाकून घेतलेलं आहे. अंदाजे 1 अर्धी वाटी साखर टाकलेलं आहे. आणि साखर सर्वात शेवटी आपल्याला ॲड करायचं आहे. आधीच आपण साखर टाकायचं नाही, कारण आपल्याला साखरेचा अंदाज येत नाही. साखर टाकून झाल्यानंतर 1 मिनिटभर मी अजून हे आटवून घेते. बघा, किती छान मलाईदार आपली ही खीर दिसत आहे.
आणि खूपच स्वादिष्ट ही खीर आपली बनलेली आहे। आणि स्वादाकरिता मी अर्धा चमचा वेलची पूड टाकून घेतलेला आहे आणि वेलची पूड टाकल्यामुळे तर अजूनच जबरदस्त आपली खीर तयार होते। खीर आता छान दाटसर झालेला आहे आणि गॅस मी बंद करून घेतलेला आहे। बघा किती मलाईदार आपली तांदळाची खीर बनलेली आहे आणि इतकी क्रीमी झालेली आहे की तुम्ही एक बाईट जर ही खीर खाऊन पाहिलात तर तुम्ही खातच राहाल, पोट भरेल पण मन भरणार नाही अशी ही खीर आपली बनलेली आहे। तर तुम्ही माझ्या पद्धतीने तांदळाची खीर बनवून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आता वरून मी थोडंसं केशर आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घेतलेले आहेत, काजू आणि बदामचे थोडेसे तुकडे गार्निश करून घेतलेले आहे आणि आपली ही मस्त मलाईदार तांदळाची खीर बनून रेडी आहे। याआधी पण मी एक तांदळाची खीरची रेसिपी पोस्ट केली होती, बासमती तांदळापासून मी ती खीर बनवलेली होती, ते पण तुम्ही नक्की चेक करा। आता मी खीर सर्व करून घेते आणि खीर थंड झाल्यानंतर आपोआपच थोडीशी दाटसर होते आणि इतकी छान मलाईदार दाटसर ही खीर आपली बनलेली आहे। पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटत आहे, इतकी छान आपली खीर बनलेली आहे। पितृपक्षामध्ये तांदळाची खीर अशा प्रकारे नक्की बनवून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।